आता हे आपण छान भाजून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला। यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत। भाकरीसोबत मंडळी खूप छान लागतो हा पदार्थ। भाकरी आणि जवळा, सुका जवळा आपण तेलावर परतून सुद्धा कांद्यामध्ये बनवतो, पण हे सुकटाचाच एक प्रकार आहे। आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण आता तिखट वगैरे ॲड करूया। खूप सोपी रेसिपी आहे मंडळी। लाल तिखट आवडीप्रमाणे आणि थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहोत। आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया। खरपूस तव्यावर भाजल्यामुळे चांगला चुरला जातो, असं बारीक चुरून घेणार आहोत आपण। चपातीसोबत, भाकरीसोबत, बाहेर प्रवासात सुद्धा नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, असं बारीक चुरला जातो। खरपूस गरम तव्यावर भाजला ना की छान होते ही रेसिपी। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतो। कोणत्याही भाकरीसोबत अतिशय चविष्ट पदार्थ आहे। नक्की करून बघा मंडळी। यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता। बघितल्या कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी सुकटाची छानशी रेसिपी। सुका जवला मीठ मसाला लावून भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे। आता मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। नक्की ट्राय करा मंडळी। हा पदार्थ भाकरीसोबत खरंच खूप मस्त पर्याय आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। व्हिडिओ बघितल्यावर थँक्यू।